समय महाराष्ट्र की राजनीति में मानो गमछा बनियान का दौर चल रहा है। विधायक संजय गायकवाड़ और महाराष्ट्र सरकार में मंत्री संजय सिरसाट का जब से बनियान और गमछे में वीडियो वायरल हुआ, तब से महाराष्ट्र की सियासत में मानो यह नया ट्रेंड बन गया है। दरअसल ठाणे जिले के कल्याण पूर्व में नल से आने वाले गंदे पानी से नागरिक परेशान है। बार बार संपर्क करने के बावजूद भी केडीएमसी ध्यान नहीं दे रही है। इसी के विरोध में मनसे कार्यकर्ताओं ने तौलिया बनियान पहनकर नगर निगम डी वार्ड कार्यालय जाकर अधिकारियों को एक बयान सौंपा। मनसे कार्यकर्ताओं ने रैली के दौरान संजय गायकवाड़ द्वारा पहने गए कपड़ों में ही यह विरोध प्रदर्शन किया और कहा कि अगर कोई विधायक अच्छा खाना ना मिलने पर इस तरह की पिटाई कर सकता है तो हम कल्याण के नागरिक क्या करें। त्याने कल्याण पूर्वेला गढूळ पाण्याचा पाठपुरावा होता येत आहे आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही नागरिकांचा एक आवाज या प्रशासनाच्या दारी आम्ही मांडलेला आहे। नागरिक सातत्याने फोन करतात आम्हाला की गढूळ पाणी येतं। पण जर एकनाथ शिंदे गटाचा जो आमदार आहे संजय गायकवाड, ह्या आमदाराने स्वतःला जर खराब खाणे भेटतं म्हणून तो मारहाण करतो, तर आम्ही ह्या कल्याणकर नागरिकांनी काय करावं म्हणून आज आम्ही त्यांच्या वेशभूषेमध्ये आलो आम्ही त्यांच्या, आणि त्या वेशभूषेमध्ये एक निवेदन द्यायला आलो। पण त्यांची जी काय वेशभूषा त्यांची घेतली, पण त्यांची जे रूप होतं ते रूप घेतलं नाही। आम्ही फक्त यांना विनंती, माझा इशारा दिलेला आहे महापालिका प्रशासनाला, गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर नागरिकांना सोबत घेऊन एक भव्य दिवस स्वरूपामध्ये आंदोलन नक्कीच छेडू, एवढं नक्की सांगतो। त्याच्या वतीने कल्याण पूर्वेत अनेक नागरिकांना गढूळ पाणी येत आहे, त्या संदर्भात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो। पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्ही लक्ष देऊ, पण अनेक वेळा आमचे मनसेचे पदाधिकारी देखील संपर्क करत असताना अनेक पाणी पुरवठा अधिकारी नंबर ब्लॉक करतात। का? लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आमचे नंबर जर ब्लॉक होत असतील तर इथून पुढे सन्मान्य अधिकाऱ्यांना आम्ही देखील सांगितलेलं आहे, पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा प्लॅनचे कॉन्ट्रॅक्टर असतील, पुढच्या वेळेस येताना गढूळ पाणी आणून महापालिकेत त्यांना आंघोळ घालू, एवढं नक्की सांगेल।